मी सगळं सविस्तर सांगितलं ना. वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी, आम्ही ज्युडिशरीचा आदर करतो, पण इतकं बोलून चालतं का काम की मुंबई पोलीस सायबर सेलचा मदत घ्या आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे, वक्तव्य, तर सोशल मीडियावर काढून टाका. आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूक हडताळवर बसलेले आहे, वातावरण खराब होऊ शकतो, तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका. नाही, दबाव टाकण्यासाठी नाही आले होते. आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे. आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी, सुप्रीम कोर्टानीही, हायकोर्टानीही स्व मोठं ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं, विचारायला पाहिजे होतं की हे काय चाललेलं काय आहे. म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे, हे सेमडा जे हे आहे, तसं वक्तव्य मी केलं असतं तर आता काय आहे की आमच्या, ठीक आहे, आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही, तर मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना की आपण कुठे चाललेले आहे. आम्ही मग न्याय कुठं, आम्ही नेत्यांकडे गेलं, जे सगळ्यात वरच्या कुर्सीवर बसलेले आहे तेच बोलतो की नाही तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही. पोलीस काही करत नाही आणि न्याय कडे गेलं तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका. नाही, ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे. कशाला आपण आता युपी बिहारचे लोक काय म्हणू लागले का, कुठे काही झालं ना, हे काय महाराष्ट्र आहे का, तिकडचे लोक आता हे बोलू लागले. कुठली नाही, 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले, 3-4 दिवस राहिलेले आहे, त्यांच्याकडे काही संकेत नाही आले, तर आमचा फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे. मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका. मग कितीही, त्याच्यामध्ये काही नाही. नो 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 नाही, असं नाही आहे. मग 288 का नाही लढू मी, माझी तर काही ताकद आतापर्यंत कोणी नाही आहे. कसलं माझ्यापेक्षा माझ्या पार्टीचा खूप महत्वाचा आहे. उसके अंदर इम्तियाज जलील महत्वाचा नाही आहे साहेब. तर त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं, तर एका माणसाला त्याचा जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठं आहे नाही. हे माझ्या वतीने काहीही धमकी नाही आहे. मी फक्त त्यांना अलर्ट करतो, आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहा. 58 3 दिवस अगोदर होते. गृहमंत्र्यांची तुम्ही काही बोलले का, कारवाई झाली नाही, रोष आहे, तुम्ही प्रमुख आहात राज्यातले, तुम्ही काय बोलणं तुमचं झालंय नाही. असा घाणेरड्या प्रवृत्तीचे नेत्यांना मी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आले होते त्याच्या पीठ थपथपण्यासाठी मी सांगितलं होतं की साहेब मी मुख्यमंत्रीच्या पदाचा आदर करत होतो, पण आज एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा मी आदर करायला बंद केलेला आहे. आणि मला नाही वाटतं की एकदा गृहमंत्री पदाचा पद घेतल्यानंतर इम्तियाज जलीलने त्यांना सांगावं की बाबा हे खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला कळत नसेल तर कृपा करून गृहमंत्री पदावर खाली उतरा, कोणी दुसऱ्याला संधी द्या. जाणीवपूर्वक काही नेते राज्यातील वातावरण खराब व्हावं यासाठी विधान करतायत का, की निवडणुका समोर आल्यामुळे जाणीवपूर्वक पिल्लू सोडलं जाते? ते 100% मतलब आता सिद्ध झालेला आहे. आणि याच्यामध्ये फक्त मी जे सत्तामध्ये बसलेले आहे त्यांना दोष न देता जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे त्यांचीही इतकी जबाबदारी आहे. भाई माझ्या धर्माच्या बद्दल बोलल्यानंतर
इतके सारे जे मुस्लिम नेते वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहे, त्यांना राग नाही आला का? त्यांना हे कधी आपल्या नेत्याला विचारण्याचा वेळ आली नाही का की बाबा एकदा आमच्यासाठी ही रस्त्यावर बसू? नाहीतर काय लावलं काय तुम्ही? की कोणीतरी नेता येतो असा डीजीला पत्र, आपल्याकडे पण हे चलन आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, पोलीस कमिशनरांना मेमोरंडम देताना, फोटो काढताना, मग बाहेर युट्यूब वाले आहे, मीडिया वाले उभे आहे, आपला रोष व्यक्त करायचं, सोशल मीडियावर व्यक्त करायचं. हे अशा पिल्लूंना आज तुम्ही कंट्रोल नाही केले तर उद्या रस्त्यावर चालणारा माणूस जे आहे ना, ते एकमेकांच्या धर्माच्या बाबतीत ते कोणत्या शब्द वापरतील आज आपण हे बोलू शकत नाही. म्हणजे आज जे नियम आहे, कायदा आहे, त्याचं पालन करा ना तुम्ही. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की हायकोर्ट म्हणतो की ते फक्त काढून टाका. एक लाईन हायकोर्टाने म्हणायला पाहिजे होतं की असा प्रकारच्या कोणत्याही जाती धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू नये, ते आमच्यावरही निर्बंध आलं असतं. काढून टाका. चा पालन करणारे लोक आहे, आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे जे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे, त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होता ना, ते शोले फिल्मचा होता. त्या शोले फिल्म मध्ये धरम आणि वीरू पण होते, जय वीरू. तर त्या दोघी पैकी मी एक आहे. आणि गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्म मध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा, तुला कळेल की वीरूने गब्बरचा काय हाल केलं होतं. हे एकदा बघू. आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे. आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी 5 दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा. आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे, मुंबईकडे धावा बोलायचा आहे. काही नाही, आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहे त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे. आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना, IPS ची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे. हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमाप्रमाणे चालवायचं आहे, गुंडागर्दीप्रमाणे चालवायचं नाही आहे. तुम्ही जय आहात. मी कुणाला धमकी दिली? तुमचे जे बाप बसलेले आहे ना, ते शरद पवार साहेब असू द्या, उद्धव ठाकरे साहेब असू द्या, काँग्रेसचे नाना पटोले असू द्या, हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा. आम्हालाही बोलायचं असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि तसा करत नसेल, फक्त जाऊन मेमोरंडम मी बघितलं, वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम MLA, अमीन पटेल, मग त्याच्यानंतर आरिफ नसीम, काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित, मेमोरंडम देऊन संपला विषय. आली आपली फोटो पण आली, मीडियामध्ये बाईट पण दिलं, युट्यूब वाल्यांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही त्या कारणाने दाखवले, तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा. आणि नाही करत असेल तर ते सगळे मुस्लिम नेते मुंबईचे जे आहे ना, त्यांच्यासाठी मी घुंगरू पाठवणार आहे. पैरों में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने तो ठुमके लगाओ, नाचो. एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज की. आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती, कि सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे, आपके धर्म पे, हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है, हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे. लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार है.
और ये भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो। 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे। तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए। 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए करके। कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है, कोई गुंडा राज नहीं चल रहा है। और आप डराने का है तो किसी और को डराइए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो की मी गब्बर आहे करके। अरे तुझी हाईट काय, तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येतो का? सोबत आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांच्या बॉम्बसह पोलीस वाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना, मशिदी तर सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा, तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल। दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू। जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये। तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत, जातीच्या बाबत बोलूच नको तू। तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे, मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही। मी तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा, आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका। मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या माझ्या धर्माचा पालन तुम्ही करा। तुम्हाला हे लोकशाही आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे कि मला ज्याला पूजायचं आहे, मुझे जिसकी इबादत करना है मैं करूंगा। बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे, असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं। महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली स्वतःची जरा काळजी घ्या। महाराष्ट्र सरकार, त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते, कुठेही काही झालं नाही। रोष आहे लोकांचा, तक्रार केली, आणि मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो त्या महाराजाला Z+ सिक्युरिटी द्या। त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या, आम्ही काही करणार नाही। महाराज, तुम्हाला आम्ही सांगतो, हे लोक आपली कुर्सी ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते, ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळे नाटक केलेले आहे। तुमच्याही जीवाला ते धोखा देऊ शकतो। महाराज, आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे। लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी। इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे, म्हणून त्याला Z+ सिक्युरिटी किंवा हायेस्ट सिक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या। आणि महाराज, बोलले तुम्ही, पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहा। आता बहुतेक ते करतील, जसं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की द्या। इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला, आम्ही तुम्हाला काही करणार नाही, उलट तुम्हाला चांगली सुरक्षा देणार। हे लोक
तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतं महाराज.